अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि तुमचा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जावो, आनंदाचा जावो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि स्वामी समर्थ या फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण लक्ष्मी प्राप्तीचे खूप उपाय करतो, खूप तोडगे करतो, पण कधीकधी ते सगळ्यांचा आपल्याला फायदा होत नाही. कधीकधी काही कारणांनी आपला त्याचा फायदा होत नाही, कधीकधी फायदा होतो. पण आपण ज्या काही आपल्या सवयी आहेत, आपण ज्या कटाक्षाने सवयी करतो, कितीही सेवा केली, कितीही उपाय केली, तरीही कितीही तोडगे केले तरी आपल्याला फळ भेटत नाही. मुळातच आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत, बऱ्याच ज्या बायकांना सवय असते की दान करायची, दान देण्याची, पण ज्योतिषशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण कधीही कोणाला द्यायला नाही पाहिजेत. पण बऱ्याच जणी कोणी जर शेजारचं आलं तर आपण गोष्टी देत असतो, पण त्याच्यामुळे काय होतं, आपली लक्ष्मी जी आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ती बाहेर जाते. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमचं आणि आमच्या शेजारच्यांचं पटत नाही, आमच्या फॅमिलीचं पटत नाही, सासू सासऱ्यांसोबत पटत नाही. त्याच्यामुळे त्याचं कारण हे आहे की आपल्या घरातली जी वस्तू आहे किंवा आपल्याकडून खूप काही चुकीचं घडलं जातं किंवा आपल्या घरात कटकट होते, निगेटिव्ह होते, लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मी प्राप्त होत नाही. त्याचे जे कारणं आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याची जी कारणं आहेत ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात सांगितलेल्या आहेत. काही ज्या गोष्टी आहेत त्या दान नाही करायच्यात. आपल्यालाच त्यामुळे नकारात्मक ता भेटते. जो मिळतो ते तोटाच होतो, काही फायदा होत नाही. त्यामुळे त्या वस्तू आपण द्यायच्या नाहीत. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू की काय अशा गोष्टी आहेत ज्या आपण कधीही कोणाला दान करायच्या नाहीत किंवा कधीही कोणाला द्यायच्या नसतात. सगळ्यात महत्त्वाचं जे आपले अलंकार आहेत, कुंकू. बऱ्याच बायकांना सवय असते की आपले अलंकार मैत्रिणीला घालायला दे किंवा कोणीतरी मागितलं तर त्याला घालायला दे, किंवा जे मंगळसूत्र जे आपल्या लग्नात घातलेलं आहे किंवा जोडवे जे आपले अलंकार आहेत, आपल्या सुखी आपले जे सौभाग्य अलंकार आहेत जे आपल्याला लग्न भेटलेले असतात ते द्यायची सवय असते. हे कधीच कोणाला सौभाग्य अलंकार द्यायचे नसतात, ते आपल्याकडेच ठेवायचे असतात, ते कधीच कोणाला द्यायचे नसतात. सध्याच्या युगात असं कोणी मानत नाही, पण मी खरंच सांगते, ज्योतिषशास्त्रात हे लिहिलेलं आहे की स्वतःचं मंगळसूत्र, स्वतःचं कुंकू, बांगड्या, जोडवे हे कधीही कोणाला दान करायचे नाही, कधीही कोणाला घालायला द्यायचे नाही. कारण का तो आपला सौभाग्य अलंकार आहे, ते आपलं आहे. कारण का आपण आपलं सौभाग्य देतो का कोणाला, तसंच ते अलंकारही आपण नाही द्यायला पाहिजे. ह्या कटाक्षानं गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. दुसरी गोष्ट, झाडू. आपण झाडूला लक्ष्मी मानतो, पण आपण हा झाडू जर स्पर्श केला, पाय लागला, तर आपण त्याच्या पाया पडतो, कारण ती लक्ष्मी आहे. पण बऱ्याचदा किंवा एखादा झाडू खराब झाला तर आपण आपल्या मेडला किंवा कामवाल्या बाईला घेऊन जा म्हणतो. तर तसं आपण नाही म्हणायला पाहिजे. खराब झालेला झाडू आपण नाही द्यायला पाहिजे. झाडूचं सुद्धा आपल्याला दान करायचं नाही. पण आपल्याला माहिती आहे, सकाळी गुपचूप जर एखाद्या मंदिरात जाऊन आपण झाडीचं दान केलं तर ते ओके आहे. म्हणजे कारण का तो मंदिरासाठी आहे, मंदिरात आपण जाऊन दान करू शकतो. ते लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्यामुळे मंदिरात दान केली तर अर्थातच माता लक्ष्मीचं आपल्याला प्रसन्न होईल. ह्याला त्याला दान केली व ह्याला त्याला वापरायला दिलं तर आपली घरातली लक्ष्मी बाहेर जाते. आपली सोसायटी स्वच्छ करायची आहे तर आपण आपल्या घरातील झाडू नाही द्यायचा, कारण का आपल्या ती घरातली लक्ष्मी येते. तिसरी गोष्ट म्हणजे धने. काही लोक धने कधीच कोणाला देत नाहीत, कारण का धने हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. म्हणून आपल्या धनतेरसच्या दिवशी जे आपण धने पूजन करतो ते कधीच कोणाला द्यायचे नाही. पण हा जो रूल आहे तो एरवी धनतेरसच्या दिवशीच हे करतो, पण एरवीच ही आपण तो पाळायला पाहिजे. धने कधीच कोणाला द्यायला नाही पाहिजे. चौथी गोष्ट, लोणचं. लोणचं. आपण जर घरी लोणचं केलं तर आपण ते सगळ्यांना वाटत असतो, थोडं थोडं की टेस्ट घेण्यासाठी. कोणाचंही लोणचं हे आंबट असतं. आपण जर लोणचं जर आपण समोरच्यांना दिलं, आपले जे नातेसंबंध आहेत ते त्याच्यासोबत खराब होतात. याच्या आधी जे चुका केल्या ते जाऊ द्या, झाल्या, पण याच्यानंतर तुम्ही ह्या चुका करायला नाही पाहिजे.
आणि आपण जर लोणचं कोणाला दिलं तर त्याच्यासाठी आपण थोडे 10 रुपये तरी घ्या काहीतरी म्हणून. आपलं आपलं जे नातं आहे ना ते लोणच्यासारखंच खराब होतं. लोणचं कोणाला दान नाही करायचं. जरी तुम्ही दिलं त्यांना तर त्यांच्याकडून थोडेसे पैसे तरी घ्यायचे, जेणेकरून ते तुमचं आणि आपलं नातं खराब होऊ नये म्हणून. 5वी वस्तू आहे पांढरे तीळ. पांढरे तीळ हे भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत. पांढरे तीळ जर आपण कोणाला दान दिले किंवा कोणी आपल्याला मागायला आलं तर आपण लगेच त्यांना देतो. पण त्यांनी काय होतं, भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहेत पांढरे तीळ. आपण जर ते कोणाला दिले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नाही होत. माता लक्ष्मीला राग येतो. त्याच्यामुळे ती दुसऱ्यांच्या घरी निघून जाते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पांढरे तीळ आपल्याला कोणालाच दान करायचे नाही आहेत. जुने कपडे. बऱ्याच ठिकाणी असं होते की जुने कपडे आपण दुसऱ्या भाऊंना देतो, दुसऱ्यांना देतो. ज्यांना आपले जुने कपडे कधीच कोणाला द्यायचे नाही. त्याने काय होते, एखाद्याचे कपडेही आपण वापरायचे नाही आणि आपलेही कपडे द्यायचे नाही. कारण आपले जर कपडे त्याला दिले, आपल्यातले जे दोष जे आहेत ते त्याला लागतात. आपलं जसं वाईट होतंय, आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आहेत ते दुसऱ्यांना कशाला द्यायचे ना. त्याच्यामुळे कपडे जरी दिले, बऱ्याच लोकांकडे खूप कपडे असतात, त्या कपड्यांचं करायचं काय? ते कपडे तुम्ही गोरगरिबांना देऊ शकता. अंगातले काढून कपडे कोणाला कधीच द्यायचे नाही, आपल्या भावा बहिणींना वगैरे. त्याच्या सकारात्मक ऊर्जा देते किंवा निगेटिव्हिटीसुद्धा जाते, पॉझिटिव्हिटी पण जाते, निगेटिव्हिटी. जर तुम्हाला ते कपडे दान करायचे असतील तर ते स्वच्छ पाण्याने धुवून वाळू घालून मग तुम्ही ते गोरगरिबांना दान करू शकता. आणि 6वी, बऱ्याच वेळेस कोणाला कात्री देतो, कोणाला सुई देतो, कोणाला चाकू देतो. ह्या गोष्टी आपण म्हणजे कोणाला द्यायच्या नाही किंवा वापरायला नाही द्यायच्या. कायम तर द्यायच्याच नाही, वापरायला पण द्यायच्या नाही. जेणेकरून आपल्या त्यांच्याबरोबरचे नातं आहे ते खराब होऊ शकतं. प्लास्टिकच्या वस्तू, जसं धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळेस आपण प्लास्टिकच्या भांडे कोणाला तरी गिफ्ट करतो. कोणाचं लग्न असेल, कोणाचा लग्नाचा वाढदिवस असेल, बड्डे असेल तर प्लास्टिकच्या वस्तू गिफ्ट करतो. हे देखील वर्ज्य सांगितलेले आहे. कोणत्याही देवाची जेव्हा पूजा करतो, कोणता कार्यक्रम असेल, वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे प्लास्टिक वर्ज्य आहे. त्यामुळे प्लास्टिक देखील दान करायचं नाही आहे. दही देखील कधीच दान करायचं नाही. खूप म्हणजे असं होतं की शेजारचे लोक आपल्याला दही मागायला येतात, त्यामुळे दही दान केल्याने सुद्धा आपले आणि त्यांचे नातेसंबंध खराब होतात. त्याच्यामुळे दहीसुद्धा कधीच दान नाही करायचं. कायमचं पण द्यायचं नाही आणि टेस्टिंगला पण द्यायचं नाही. किंवा जर दिलं आपण त्यांच्याकडून 5-10 रुपये घ्यायचे, कारण त्याच्यामुळे आपले नातेसंबंध खराब होणार नाहीत. वास्तुशास्त्राप्रमाणे तर ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. कधी सेवा करूनही आपल्याला फळ भेटत नाही. त्याच्यामागे हे कारण आहे. आपल्याकडूनही ह्या चुका होतात, आपल्याला काही समजतच नाही. त्याही आम्ही एवढी सेवा करायलोत पण आपलं फळ भेटत नाही आहे. तर असं का होतं? तर त्याच्यामागचंच हे कारण आहेत की आपण ही जर सेवा केली पण ह्या जर चुका केल्या तर माता लक्ष्मी आपल्याला कधीही प्रसन्न होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरात लक्ष्मीचा अनादर केला जातो, लक्ष्मीला त्रास दिला जातो, माझे जे व्हिडिओ बघतायत जे कोणी काका, जे कोणी आहेत, मावशी, काका, छोटे मोठे, तुमच्या घरातल्या लक्ष्मीचा, तुम्ही सुनेचा नेहमी अपमान करत असाल, शारीरिक मानसिक टॉर्चर करत असाल, पदोपदी अपमान करत असाल, तुमच्या घरातली लक्ष्मी कधीच प्रसन्न राहणार नाही. आणि ती कितीही देवाचं करा, कितीही स्वामींच्या आरत्या करा, कितीही स्वामी समर्थ तारामृत करा, तुम्हाला कधीच लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. ज्या घरात लक्ष्मीचा अनादर होतो, लक्ष्मी माता तिथे कधीच वास करत नाही. त्याच्यामुळे तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे, तुमची आई, तुमच्या सुना, त्यांना रिस्पेक्टफुली बोला, त्यांना आदराने बोला आणि त्या कशा सुखी राहतील याची तुम्ही काळजी घ्या, त्यांना आनंदात ठेवा. तिचा जर तुम्ही अनादर केला आणि ती तुमच्या घरात रडली तर तुमच्या घरात ती कधीच लक्ष्मी वास होणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री श्री